सर्वांना जय जिजाऊ. सन्माननीय गुरुवर्य व्यासपीठ आणि ज्युनियर गुरुवर्य कार्यकर्ते म्हणा, एक माझे वरिष्ठ बंधू म्हणा, आजही सरांच्या अंगातले गुरुवर्य गेलेलं नाही हे मी स्पष्ट सांगतो. कारण माझं अवभाग्य आहे की मी सरांचा विद्यार्थी नाही आहे, मी हॉस्टेलला होतो, पण आजही सरांचा मी विद्यार्थी आहे. त्याचं कारण माझे वडील गेल्यानंतर माझ्या येड्या वाकड्या धोंड्याला जर कोणी आकार देण्याचं काम केलं असेल तर गुरुजीने केलं, हे मला अभिमानानं सांगतो. कारण मी असा धोंडा होतो की बघणाऱ्याचा दृष्टिकोनच फार वेगळा होता, ही डेंजर म्हणून. पण नाही, सरांनी मला असा आकार दिला की आजही मी सरांचा ऋणी आहे. आणि मला खेद वाटतो, जर मी सरांचा विद्यार्थी असतो तर कुठल्या तरी पदावर नक्कीच असतो. सरांची समजून घेण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे. सर छडी मारत होते, पण सर पहिलं ते आपलं करत होते. सर आजही सरांनी छडी मारणं सोडलेलं नाही. सरांचा शब्द असा असतो की ते समजलं की समजून गेलं, समजून गेलं त्याला काय अर्थ. आणि म्हणून आजही त्या कॉलनीमध्ये जर कोणी जोरात गाडी नेली की सरांचं 200 डिग्रीचं टेम्परेचर होते आणि मी समजून घेत असतो. पण आजही सरांना संस्कृतीचा तितकाच गर्व आहे. मी कोणालाही जवळ फेटे बांधायला जात नाही, किती लाड असो, पण मला अभिमान आहे का गुरुच्या ह्याच्यात एका एवढ्या संस्कृतीला जपणाऱ्या माणसाच्या कार्यक्रमात संधी भेटली. म्हणून मित्र आज मी तुम्हाला इथे दिसलो. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावातील एक गरीब व्यक्ती असेल आणि सरला सहज जरी कळालं त्याची काही दुःखद बातमी, सर कुठलंही अर्जंट काम सोडून त्या कार्यक्रमाला त्या तिथे उपस्थित राहतात. सरांना खुर्चीची, मान सन्मानाची, मी एवढ्या पैशाचा असा कधीही सरांच्या मनात विचार येत नाही. आणि खराच गुरुत्व असतो. आजच्या बाजारीकरणामध्ये फक्त माल पाहिजे. आणि असे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक असे झालेत की त्या गुरुचं ज्ञान बघत नाहीत. माल जास्त झाले ना, नॉलेज जास्त असतं. पण तसं नाही. माझ्या अभ्यासात मी एकच सांगतो, जो माणूस समाजसेवा करतो ना तो गरीब राहून जातो. ज्याच्यापाशी स्वार्थ नाही तो माणूस शून्य राहतो. इतिहास गवाह आहे. तुम्हाला सांगतो, संत तुकाराम महाराजांना स्वतःचे भंडार संत दुष्काळ हे केले, पण त्याच्या लेकराला सुद्धा अन्न देत नाही. पण गेल्यानंतर तो आपल्यातून गेल्यानंतर त्याचे ऋण ओळखणारे, नंतर त्याचे गाण्यापेक्षा आज एवढे सरांचे विद्यार्थी आज जे तुमचे गुण गातात ते खरं गुरुवर्य आज आपल्याला लाभलं, त्याचा आपण फायदा घेतला. असेच विद्यार्थी तुमच्यातून तुमचे विद्यार्थी घडो मी अशी अपेक्षा करतो. कारण सरांनी दिलेलं ज्ञान हे वाटत गेलं पाहिजे. ज्ञान वाटलं तितकं वाढतं. ज्ञान लपून ठेवल्यानंतर वाढत नसतं, ते गंध चढून खराब होतं. हे तितकंच खरं आहे. मित्र, मी कधी कधी खूप टेन्शन मध्ये असतो, पण म्हणतात ना, कानसाशिवाय तलवारला धार नाही. मी हटकून सरपशी जातो. सरचे शब्द जोरात असतात, पण 5 मिनिटांना ते समजून घेतो आणि घरी येतो. मला गावात समजणारा कोणी व्यक्ती नाही. मला जवळ कोणी येतच नाही, कारण मी खऱ्यानं वागणारा माणूस आहे. सत्य सांगतो. माझा वकील बी कधी कधी मला भीते, सरलाच मध्ये बाबा ते सर बोला आमचे 2 मिनिटं. कारण असं आहे की सरांकडं जी ताकद आहे आपलं करण्याची, व्यक्तीला समजून सांगण्याची, ते प्रत्येक गुरुजीपाशी नसते. आणि मी गुरुजींना एक विनंती करतो की आज तुमच्या या तरुण विद्यार्थ्याचे जे विद्यार्थी आहेत त्याला घडवण्याचं तुम्ही आता इथून पुढे काहीतरी काम करावं, जेणेकरून तुमचे जे अंगातलं गुरुवर्य आहे ते यांच्या नातोंडापर्यंत चलत, ही मी अपेक्षा बाळगतो. या क्षणी आपल्याकडून एक छोटी इच्छा बाळगतो. मित्र, या सर्वांच्या काळामध्ये सरांच्या काही भावकीतले निवृत्ती शंभोले आहेत. अति गरीब परिस्थिती, पण सरांनी त्यांची परिस्थिती जाणीव करून त्यांना घर बांधून दिलं. त्यांचं घर उभं केलं सरांनी. असा माणूस नाही आहे हो कुठं. स्वतःच्या भावाच्या प्रॉपर्टी हडपणारे लोक आज आहेत. पण विचार करा, 3 रूमचं घर त्याला बांधून देऊ, त्याचा धंद्याला त्याला मदत करणारा असा व्यक्तिमत्व म्हणजे गुरुजी. खरा गुरुजी शब्द जर कोणासाठी वापरावा, तुम्ही गुरुजीसाठी म्हणतो.
कुठल्याही आज मी बघतो काही लोक असे आहेत त्यांचा इतिहास पाहिला तर जवळ थांबू वाटत नाही, पण बॅनर मोठं लागलेलं आहे गुरुजी. असे गुरुजी नको आहेत आजच्या काळात. खरे गुरुजी असे आहेत. मी थोडा एडावागडा आहे, चूकभूल झाल्यास तर माझे 2 शब्द मला माफ करा. माझे शब्द चुकलेले माझ्या पदरात घेतो आणि माझे मी 2 शब्द संपवितो. इथून पुढे गुरुजींना आपले गुरुवर्य पण मला द्यावं, मला असं ज्ञान द्यावं. माझं चुकलं तर मला समजून सांगावं. या क्षणी आपणा सर्वांची विनंती करतो, माफी मागतो काही चुकलं असेल तर, आणि मी निरोप देतो.